मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर, गोदा ते नर्मदा जलयात्रा अभियानाचा शुभारंभ। मुंबई बंद करून दाखवाच, आम्हाला बघायचंय की परप्रांतीयांमुळे मुंबई बंद होते का, मनसे नेता संदीप देशपांडेंनी सुनावलं। मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठीचा आग्रह हा चुकीचा नाही, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मंजूर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री, पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात झळकले सुनेत्रा पवारांचे फलक। टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश शेखकडून मोबाईलला कडक सुरक्षा, प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड, फेस आयडीच्या सहाय्याने मोबाईल केले अनलॉक। भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल, 8,76,00,000 फसवणूक केल्याचा आरोप, सीए ललित पोफळेकडून मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने पैसे उकळले। भोंदू राजेंद्र गडगे प्रकरणी कारवाईचा फास आवळला, गडगेचे 200हून अधिक व्हिडिओ आणि 90 पेक्षा अधिक औषधं जप्त, व्हिडिओ आणि औषधं फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार। मुलीचे पूर्ण केस कापून टक्कल करून घरात बसवलं, मुलीवर वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप, अमरावतीच्या वरुडमधली धक्कादायक घटना। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर 4थ्या दिवशी मागे, सरकारच्या आश्वासनानंतर संप स्थगित, सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात सरकार अधिसूचना काढणार। राज्यात 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, परप्रांतीय रिक्षा चालक टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले, अनेक रिक्षा टॅक्सी चालक उत्तर प्रदेश बिहारच्या वाटेवर। पुन्हा गोळीबाराच्या घटनेनं हादरलं वारजे भागात, एका सलूनमध्ये गोळीबार, गोळीबाराचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। नाशिक महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार उघड्यात चेंबरमध्ये पडला तरुण, नाशिकच्या पेठ रोड परिसरातील घटना।